6व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे यजमानपद यंदा चांदवडला. रंगमहलमध्ये नियोजन बैठक संपन्न. माणसं घडवण्याचं काम साहित्य संमेलनातून होत असून तेच काम संमेलनातून होत आहे. या संमेलनासाठी पोषक वातावरण असून यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन दुसऱ्या साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व अहिल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष RS चोपडे यांनी केले. रविवारी चांदवड येथील रंगमहल येथे 6व्या साहित्य संमेलनाच्या नियोजनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून चोपडे बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते समाधान बागल यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी चांदवडच्या निसर्गरम्य व अहिल्यादेवी होळकर मल्हार होळकर यांच्यापासून इतिहासानी त्यांची जाणीव करून दिली. चोपडे बोलताना म्हणाले, शिक्षणामुळे चांगल्या गुणांना वाव मिळतो. यामुळे समाज घडवण्याची कामे देखील होतात. यामुळे या तरुणांनी हाती घेतले पाहिजे. मुलांना कुठल्याही पद्धतीचा जात धर्म पंथ नसतो. समाजातील चित्र बदललं पाहिजे. संमेलनाच्या प्रसारासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. अज्ञानामुळे साहित्य आणखीन लोकांना समजले नाही. येत्या काळामध्ये समाज बदलला पाहिजे. यासाठी आपण मोठ्या प्रमाणात साहित्याच्या माध्यमातून लोकांना जागृत केले पाहिजे, असेही चोपडे म्हणाले. संमेलनाचे संस्थापक डॉक्टर अभिमन्यू टकले मार्गदर्शन करताना म्हणाले, चांदवडला साहित्य संमेलन होत आहे. याचा आनंद होत असून सामाजिक, राजकीय, धार्मिक, पर्यटनाचा विकास होण्याबरोबरच येथील होळकरांचा इतिहास समजला पाहिजे. येत्या काळामध्ये जगाच्या समोर इथल्या असणाऱ्या रंगमहालाचे चित्र पलटले हे जाणवले पाहिजे. येत्या काळामध्ये 18 पगड जातींना एकत्रित येऊन विशाल अशा पद्धतीने अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा आपण जपला पाहिजे. डॉक्टर टकले बोलताना म्हणाले, समाजामध्ये समाज प्रबोधन घडले पाहिजे. यावेळी संमेलनाचे उपाध्यक्ष संभाजीराव सूळ बोलताना म्हणाले, सामाजिक, धार्मिक, पर्यटनाच्या दृष्टीने चांदवड एक इतिहास व पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देशाच्या पटलावर आला पाहिजे. हा आमचा मुख्य उद्देश असून येथील तरुणांची असणारी तळमळ पाहता याच ठिकाणी आदिवासी धनगर साहित्य संमेलन घ्यावे, असे आमचे मत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहल येथे असणाऱ्या विविध प्रकारच्या इथल्या बांधकाम कलासृष्टी पाहून भारावून गेलो आहोत. शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही उपाध्यक्ष सूळ म्हणाले. यावेळी बाळासाहेब पाटील कर्णवर बोलताना म्हणाले, मसवड साहित्य संमेलनाचे प्रणेते, साहित्य संमेलनाचे सचिव म्हणून चांगल्या पद्धतीने संधी मिळाली असून आगामी काळामध्ये अशाच पद्धतीने साहित्य संमेलन संपूर्ण महाराष्ट्रात गाजले पाहिजे आणि अहिल्यादेवींचा विचाराचा वारसा सर्वसामान्यांच्या घराघरात पोहोचला पाहिजे. चांदवडला पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळ होण्यासाठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून चांगली संधी मिळत आहे. ही एक अभिमानास्पद बाब आहे. आगामी काळात कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता सामाजिक प्रेरणेने प्रेरित होऊन संघटित होऊन चांगल्या पद्धतीने शिक्षणाची व साहित्याची गंगा सर्वत्र पोहोचवावी, असेही बाळासाहेब पाटील कर्णवर म्हणाले. या साहित्य संमेलनासाठी सांगली येथील अहिल्या शिक्षण संस्थेचे संस्थापक RS चोपडे, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक डॉक्टर अभिमन्यू टकले, लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष व साहित्य संमेलनाचे उपाध्यक्ष संभाजीराव सूळ, श्री श्री रविशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व साहित्य संमेलनाचे सचिव बाळासाहेब पाटील कर्णवर, सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र बिडगर, समाधान बागल, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश निंबाळकर, नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ढेपले, विनायक काळदाते, अमरावतीचे ज्ञानेश्वर डोमणे, पत्रकार बिसल सिद्ध काळे, चांदवड तालुक्यातील पत्रकार महेश गुजराती, सुनील थोरे, हर्षल गांगोडे, सुनील अण्णा सोनवणे, महेंद्र गुजराती यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर, आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड या ठिकाणी तुम्ही यजमानपद दिलं, याच्या संदर्भात काय सांगाल? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जन्मोत्सव आता भारतभर सुरू आहे. या निमित्त त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे, श्रीमान मल्हारराव होळकर यांना त्यांच्या पराक्रमासाठी मिळालेलं चांदवड हे ठिकाण अतिशय सुप्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी हे साहित्य संमेलन व्हावं असे अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळं येणारं 6वं साहित्य संमेलन, धनगर साहित्य संमेलन हे चांदवडला देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यामधून
विविध प्रकारचे विचारवंत निश्चितपणे इथं येतील आणि चांदवड शहराचं जे ऐतिहासिक वैभव आहे ते निश्चितपणे समाजापुढे येणार आहे। चांदवडमध्ये त्यांचा असणारा रंगमहाल आणि त्यांनी जे केलेलं काम आहे ते काम जगाच्या नकाशावर निश्चितपणे येईल। एवढा मोठा भव्य व राजवाडा आणि रेणुका देवीचं मंदिर हे खरं म्हणजे शक्तिपीठाचं काम आहे आणि हे शक्तिपीठाचं काम अनेक दिवसापासून हे जगाच्या नकाशावर आलेलं नाही। त्याचा विकास होणं आणि त्याच्यासाठी निधी मिळणं ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे आणि ती सुद्धा सरकार दरबारी या निमित्तानं पुढे येणार आहे आणि त्यासाठी सुद्धा हे साहित्य संमेलन निश्चितपणे प्रयत्न करणार आहे। सर, साधारण कोणत्या महिन्यामध्ये अधिवेशन या ठिकाणी होऊ शकतं? साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर या दरम्यान हे अधिवेशन चांदवडला होईल। धन्यवाद। मी डॉक्टर अभिमन्यू टकले, संस्थापक अध्यक्ष आदिवासी धनगर साहित्य संमेलन आणि धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य। या ठिकाणी आज आम्ही साहित्य संमेलनाच्या समितीने सर्व चांदवडची पाहणी केली आणि आमच्या असं लक्षात आलं की हा जो विकासापासून वंचित असलेला, इतिहासापासून वंचित असलेला, समाजापासून वंचित असलेला, नंतर राजकीय इच्छाशक्तीपासून वंचित असलेला हा जो काही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा उपराजधानीचा जो हा प्रदेश आहे तो अगदी अविकसित आहे आणि तो समाजापासून खूप दूर आहे, महाराष्ट्र राज्यापासून तो खूप दूर आहे। तर या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आमची अशी इच्छा आहे की या ठिकाणी 6वे आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे व्हावे आणि या माध्यमातून या उपराजधानीचं जे काही इतिहास आहे, संस्कृती आहे, साम्राज्य आहे, वारसा आहे, सामाजिक राजकीय आणि ऐतिहासिक पटलावरती यावी ही अशी आमची इच्छा आहे आणि अशा तऱ्हेने आम्ही आज 6व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचं यजमानपद श्री समाधानजी बागल, पुन्हा नंतर या ठिकाणी विनायकजी काळदाते, निंबाळकर साहेब, होळकर साहेब, बिडगर साहेब ह्या सगळ्यांना आम्ही सोपवलेलं आहे। तर त्यांनी ही जी काय आम्ही दिलेली साहित्य संमेलनाची पालखी आहे ती स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी आणि हा जो वारसा आहे तो वारसा महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जावा आणि उच्च कोटीचं साहित्य संमेलन व्हावं एवढीच आमची इच्छा आहे। एवढे शब्द बोलून मी माझे मनोगत संपवतो। जय महाराष्ट्र। आज आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या 300व्या जयंती उत्सव ह्या वर्षभर साजरा करण्यात येत आहे। त्याचं औचित्य साधून आम्ही या चांदवड नगरीतील यजमानपद देऊन हे इथलं सर्व पाहिल्यानंतर इथं अतिशय चांगलं आणि इथली लोक जबाबदारीने साहित्य संमेलन करतील ह्या विश्वासाने आम्ही आज इथं यजमानपद देत आहोत। धनगर समाजाचं जे साहित्य संमेलन चांदवड शहरामध्ये व्हावं ही अपेक्षा ठेवून सन्माननीय संस्थापक टकले साहेब, चोपडे साहेब जी मान्यवर मंडळी चांदवडमध्ये आली आणि ह्या लोकांनी आमच्यावरती जे आमचे समाधानचे बागल असतील, विनायक भाऊ काळदाते असतील, म्हणजे होळकर साहेब असतील, त्यानंतर गणेशभाऊ निंबाळकर असतील, आमच्यावर जो विश्वास दाखवला, ज्ञानेश्वर ढेपले असतील की चांदवड शहरामध्ये हे अधिवेशन संपन्न होऊ शकतं, हा परिसरातील माहोल पाहून त्यांनी जो विश्वास दाखवला, मी त्यांचा आभारी आहे आणि आम्ही कुठेही कमी पडू देणार नाही ही आम्ही शाश्वती देतो। धन्यवाद। साहित्य संमेलनाचं जे यजमानपद आज तुम्ही स्वीकारलंय याच्या संदर्भात काय माहिती द्याल? नाही, यजमानपद नाही आम्ही स्वीकारलं। या रंगमहालाचा एक अर्थ टाहो आहे की मला माझ्या मूळ स्वरूपात जनसेवेसाठी पुढे आणा। हा जनसेवेचा वारसा सांगणारा हा रंगमहाल आहे। हा अर्थ टाहो कित्येक कार्यक्रमातून फोडण्याचा प्रयत्न इथल्या स्थानिक
वेगवेगळ्या प्रतिनिधींनी केला. त्यामध्ये समाधानजी बागल असतील, मच्छिंद्रराव बिडकर असतील, यांना एक तांत्रिक सहकार्य करणारं अदृश्य व्यक्तिमत्व काळदाते साहेब असतील. या प्रयत्नांना पाहिजे तसं यश येत नाही. अनेकदा त्या ठिकाणी मंत्री महोदयांचे कार्यक्रम घेतले. बच्चूभाऊंसारख्या माणसानं 5 कोटी रुपये या ठिकाणी दिले. त्यानंतरही त्याला रंगमहालाला पाहिजे असं स्वरूप येत नव्हतं. शेवटी रेणुका मातेची कृपा, अहिल्यादेवींची साक्ष या ठिकाणी कामात आली. काळदाते साहेबांच्या आणि समाधान भाऊ बागलांच्या माध्यमातून या ठिकाणी 6वं धनगर आदिवासी साहित्य संमेलन या ठिकाणी होत आहे. म्हणजे तो जो टाहो आहे त्या टाहोला एक चेहरा या ठिकाणी मिळतोय. म्हणून मी म्हटलं यजमानपद नाही म्हटलं, या रंगमहालाच्या वेदना त्या निमित्तानं पुढे येत आहे. अशी काहीशी पावलं आज या ठिकाणी दिसली. त्या पावलांना आम्ही त्या ठिकाणी मजबूतीचं जनसामान्यांचं स्वरूप देऊ पाहू. हे साहित्य संमेलनच होईल आणि त्या संमेलनातून असं साहित्य पुढे येईल की या टाहोला आम्ही या पटलावर आणू आणि जनसेवेचा वसा असलेला रंगमहाल समाजातल्या सामान्यांसाठी खुला होईल, पर्यटकांसाठी खुला होईल. तिथं ताजमहाल रोजगार देतो म्हणतात, तर इथला आमचा रंगमहाल आधार देईल, रोजगार देईल, हा विश्वास या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी देऊ पाहतो. आम्ही या 6व्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं येणाऱ्या सगळ्याच घटकांसाठी आमच्या परीनं सगळीच तोशीस या ठिकाणी करू, हा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जवान जय किसान. सद्गुरू रक्षा न्यूज 24 साठी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड.